गोव्याची ट्रिप चालू आहे असा विषय असा चहाची प्यायची तयारी. अभिषेक भाऊ आणि ही आमची ट्रॅव्हल्स. बाकीचा प्लॅन नंतर चालू होईल. आता आम्ही मस्त टोल नाक्याविषयी आपला थांबलेला आहे. आपलं जाऊ दे काय मंडळी आहेत का सगळी? कांबळे सर ड्रायव्हर आहेत विनायक आहेत. स्टार्टर आता पहिला मस्त भेटला की आपला गोवा टूर चालू मस्त मध्ये. इन्या गिर टाक, इन्या तू गिर टाक. हा व्ह्यू काय म्हणते बघ रे केदार. आता विषय काय झाला बघा. ही ट्रॅव्हल्स जी आत्ता नवीन आहे ही आपण चेंज केली सगळी. पूर्ण ट्रॅव्हल्स आपण चेंज केले कारण की आपल्याला फॅसिलिटी जेवढी पाहिजे होती त्या ट्रॅव्हल्समध्ये नव्हती. आता या ट्रॅव्हल्समध्ये डॉल्बीचा पॉईंट आहे, चार्जिंग पॉईंट आहे आणि झोपायला पण पॉईंट आहे आणि हा सगळ्यात चांगला फॅनचा पण पॉईंट आहे. आता आपला मेन विषय काय गोव्यात लवकर पोचायचा. लवकर पोचलं नाही तर सपा लागेल. तुझं काय म्हणणं आहे? नाश्ता केलाय आणि मस्तपैकी आता जाय हे सफर चालू. हे शिक्षक दोन आपलं सायकोलॉजी डिपार्टमेंट इन ईश्वर चालू मस्तपैकी. काय आता दुपारी पण नाचायचा हा शो मला कधी संपत नाही आणि संपला तरी ही गोष्ट कधी चालत नाही असं नाही. कारण की सफर तर अपना चला है लेकिन ये सुहाना दिन बाद में नहीं आएगा. इसका मजा लेंगे. दुनिया सारी है शुरू हुई है. अभी तो पार्टी शुरू हुई है. ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा.
सर्वांनी आता घाटाचा अनुभव घ्या. गोव्याचा हा चर्च एक स्पेशल चर्च असा मानला जातो आणि त्याची एक गोष्ट खासियत अशी आहे की मला पण नाही माहीत, हीच मेन खासियत आहे. सपला विषय. बाकीचे काय आपले फोटोग्राफर आणि गोव्यात आत्ता स्पॉट हे चालू आहे फोटोशूट अँड नॉर्मल क्लिक इन द पिक्चर्स. अच्छा मिलते मिलते मरेंगे. कोण आहे तू? गोवा ब्लॉग इन द फर्स्ट टाइम कॉलेज ट्रिप. इथं फॉरेनर पण आहेत, कावटी पण आहेत आणि आपली कल्लापरी सांगली कर पण आहे. सगळेच आहे, काय नाही असं नाही. आणि आमचा अवतार आता बघितलं तर असं नॉर्मलमध्ये ओके मध्ये एवढं आउटफिट नाही, काय नाही, सिम्पल साधा आउटफिट. हा सगळ्यात पहिलवानचा आउटफिट. कुणाला? फॉरेनरला? फॉरेनरला काय दाखवायचं नसते. फॉरेनर आपल्याला बघणार, कारण का आपल्याकडे एकच आहे गावठी. आपण इंडियन आहे. इन द फ्युचर जसं हे चर्चचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे तसं हे पहिल्या काळाने बनवलेलं आहे. आपल्याला माहीत नाही की कधी बनवलेलं आहे, काय आहे. आज जाण्याची एंट्री भेटत्या. चला ओके, मोबाईल बंद करायला लागेल आपल्याला. बाकीचं पिक्चर आपण नंतर घेऊ. पण डिझाईन कशी केली असेल? हां तू अजून रायगड ते मोडल्यामुळे आपल्याला रायगड अजून माहित नाही. रायगड टॉप आहे भाऊ. असं आहे काय रायगडचं अजून महान बिल बघितलं नाही बाबा, तेव्हा चालू लागतेच बाबा. तू एवढं ज्ञान द्यायला लागलायस. चिरा पडल्या, त्या भिताड पडले. सेंट फ्रान्सिस कोवी तिचं नाव आहे, जी आहे ती. चला आता इथनं गेलं की एक नेचर प्लेस आणि तिकडचा एक काय आहे तो एक स्पॉट बघायचा आणि मग एंटर इन द वॉटर इन द गोवा. लेट्स गो. हॅलो गाईज, बरोबर आपण आता त्या चर्चच्या साईडून मस्तपैकी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ह्या पॉईंटला आत्ता आलेलो आहे. आणि हे वाईट त्या पहिल्या चर्चपेक्षा जरा डिफरंट आहे. ह्या इथं पण आता आम्ही इधर हम आए है, अब हम इधर से जाएंगे, ऐसा न होगा. हम मराठी में बोलेंगे. आता ही हिंदुस्तानी है. हम हिंदुस्तानी है लेकिन हम मराठी बोलेंगे जैसे कि हमें आती है मराठी. चर्च ह्या खासियत काय असेल सांग? इथं का बांधलास तेवढं तर सांग. का बांधले असेल? 2000 सॉरी काय 2000 साली 13 शतकात आहे ना. तिथे इथे समाधी बांधली असणार, त्यांनी समाधी इथे घेतली असणार, त्यामुळे ती चर्च पण इथं बांधला असेल. जो माणूस मोठा असतो तो कधी बी सेंटरला का बांधतो? कारण की त्याला सेंटरला चांगली जागा गावती, म्हणून त्याने सेंटरला पहिली जागा उडवलेला असणार. आणि दुसरं मेन कारण आहे की एकाच्या साईडला दुसरा स्पॉट उघडायची ही खासियत सगळ्यांच्याकडे असते कधी बी बघ. असा विषय. हीच पुराणी टेक्निक आहे बस. देर यू नो. ओळख कोणती की? ओळख चालेल, होईल जाईल तशी. अजून मेन आपली चालू आहे. हां तेच मगाशी हो बोलला हिंदी बोल. आम्ही महाराष्ट्रीयन, आम्हाला मराठी गावठी येते. देसी नॉलेज.
इथे फॉरेनर आहेत, पण फॉरेनरांची एक मेन गोष्ट खासियत असते कधी बी किती सांगतो फॉरेनर, जशी की त्यांना इथलं एवढं नॉलेज नसतं की ते इन्फॉर्मेशन घेण्यासाठी जातात. पण आपल्या इथले गावठी माणूस कुठं बी असलं कोणाला विचारणार नाही, अरे भावा हे इथं कुठं आहे, ते तिथे कुठं आहे. ते डायरेक्ट तिथं जाऊन तिथली माहिती काढणार, मग परत डायरेक्ट त्याच जागेवर जाणार. उदाहरणार्थ आम्ही, जसं की सगळी आमची गाडी पुढे गेली आणि आम्ही लास्टला जिंदाबाद. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे, झिरो ग्रॅव्हिटी. द ग्रेट सूरज. चला बागेच गाव चर्चेपाशी गेलो आपण, हाय सर स्टार्ट करू न्यूमध्ये. खरेदीचे स्टॉल असे किती काय आहेत, माल किती व्हरायटी पण अशा अनलिमिटेड आहेत. पण आमच्यातली लिमिटेड हीच दोघं. त्यांना रिॲक्शन त्यांची बघा, रिॲक्शन बघा की आपण रिॲक्शन अशी बघा की जरा काय मागं कोण ना कोणतं गेलं की सफला विषय याचा. आम्ही हाय असं विला मस्तपैकी बुक केलेला आहे गोव्यामध्ये, 1 डेचा स्टे. गोव्याचा व्ह्यू कसा आहे सांगा नेमकं पवाना. आला असणार ते रोशनला बघा आता खाली नाईट पॅन्ट आहे. एसी चालू झाला का नाही, एसी में नाही. अफसान भैया गुड मॉर्निंग, या की लवकर भाई. आपल्या कॉलेजमध्ये एक क्लासरूम आहे. आपला ह्या रूमचा लुक कसा भेटणार, हा इथं स्टेसाठी पर्सनल, पण आपला आलो नुसता भाल्याला भाला. बाबा गप गप आता नुसती एकच आणली पाहिजे हार्यासाठी, बास. सगळी एकावर तुटून पडणार. हे बघा आता सुरुवातीला लागला अंधेरे का धुवा. सूरज भाऊ आता बीचवर जाणार आहे आणि बीचची खासियत तुम्हाला माहित नाही की ती कशी असती. अय्यो काढते काय छाती आहे बरं का, 2 मस्तपैकी फुगलं पाहिजेत. कपडे बदल की. अरे मी नाही बदललो, मी असंच येणार आहे. तुझ्या नाना नाही भिजलेली कपडे परवा दिवशी पर्यंत निघतील. कसं आहे बघ, आधी जरा आणलेच काय अजून वाढवलं पाहिजे, दाबून दाबून. परत पण आलायस काय, 2-3 पॅन्ट आणि 2-3 शर्ट घेऊन आलोय. मग 2-3 कधी घालणार आहेस ते? कर मोबाईल घ्यायचं. ए बर ए नाही फोन एकच घ्या मोठा. ए इथे या सर्कल या मेन मोठा. म्हणजे 2-3 प्रश्न विचारतो तू इथे. हा भावन विला कसा वाटला, विलाची रम्मीचा कुंभाळा चिरीमिरी जसे की तुझ्या कंट्रोल करू नको आता पोरांना, कंट्रोल करून देऊ नको सगळ्या पोरांना. बस आजचे दिवस काय बोलायचं, आजच्या दिवस काय बोलायचं, आजच्या दिवस चढणार आहे काय ती काम बेसर काय म्हणून काय चढणार आहे बघ काय भावांनो. आज येऊ नाईटचा शूट, नाईटला. हा कसा आहे दणका, दणका म्हणजे दणका असतो भाऊ. आता अंधारात कोण नसतं ओळखत. सूरज भाऊ तो मोबाईल मध्ये बिझी आहे. विरजाव ए विरजाव
सगळा शूट चालू आहे आपला सगळा. वॉटरफॉल पण आपला बीच इथं आहे चालू. संपला विषय. याच्या लाटा आहे त्याचं आता काय दिसत तिला काय एवढ्या नॉर्मल मध्ये काय लाटा जाईल या गोव्याच्या किनाऱ्याची मेन. आपल्याला मेन काय करायचं आता आपण साऊथ गोव्याला आहे. परत आपल्याला उद्या जायचं नॉर्थ गोव्याला आणि नॉर्थ गोव्यातून डायरेक्ट होम. पण गोव्याचं प्लॅनिंग ऑसम. इकडे एक डान्स बार आहे आणि इकडे एक डान्स बार आहे. आपण थोड्या वेळाने इथं डान्स बारच्या परत बाहेर नाचायला जायचं आहे आणि परत काही झालं तर जेवणाचं यायचं नाही. हाय सर शूट आपला चालू राहील आणि ब्लॉगचा पण व्हिडिओ आपला चालू राहील. आता आपण वॉटरफॉलला खेळत घेऊ आणि बसू निवांत. लेट्स गो. जेवणाची तयारी नुसतं वन अँड ओनली अभिषेक बाई. सपला विषय. डाळ्यानं भात बाकी काय हार्ड विषय असते. सूरज भाई आज पनीरवर राहणार आहेत तावडी आणि आपलं ताट कायमसारखं रिकामं. कधी भेटलं तरी भेटलं नाहीतर काय खायचं जेवायचं. जेवण जेवण झालं बोलून